सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फार धमाकेदार होणार आहे. कारण की मित्रांनो, अस्मिता आज सर्वांसमोरच पाणउतारा होणार आहे. तर झाला असं आहे मित्रांनो, सकाळी सकाळी सावली गडबडीमध्ये किचनमध्ये जाते आणि सारंग सरांसाठी नाश्ता बनवत असते. सारंगला आज एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचं असतं. त्याला उशीर होऊ नये म्हणून ती पटपट तयारी करत असते. पण तेवढ्यात तिथे एंट्री होते ती अस्मीची आणि अस्मी तिला म्हणते, की "हे बघ सावली, तुला सांगितलेलं कळत नाही का? की सारंग सरांची पूर्ण जबाबदारी ही आता माझी आहे. त्यांची सर्व कामं मीच करणार. त्यामुळे आज नाश्ता देखील मीच करणार आहे. तसा तिलोत्तमा मॅडमचा आदेश देखील आहे." तेव्हा सावली तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करते, की "हे बघ, तू आत्ताच हा नाश्ता करू नको, कारण की आज सारंग सरांना फार महत्त्वाची मीटिंग आहे. त्यांना लवकर जायचं आहे. तर मला पटकन नाश्ता करून घेऊ दे." पण तेवढ्यात तिथे एंट्री होते ती ऐश्वर्याची आणि मग ऐश्वर्या सावलीला टोकते आणि म्हणते, "हे बघ सावली, तुला मी सांगितलं होतं ना कालच समजून, की सारंग सरांची पूर्ण कामं आता आजपासून अस्मी करणार आहे म्हणून. लवकरात लवकर तू किचनच्या बाहेर जा." आणि मग तेव्हा ऐश्वर्या सावलीला किचनच्या बाहेर हाकलून देते. त्यानंतर मग आपण बघतो, की ऐश्वर्या अस्मीला म्हणते, की "आता पटकन सारंगसाठी काहीतरी नाश्ता कर. असा फर्स्ट क्लास नाश्ता कर, की त्या सर्वांनाच ते आवडेल." आणि मग तेव्हा अस्मी विचारात पडते, कारण की अस्मीला काही येतच नसतं स्वयंपाकातलं. मग तेव्हा अस्मीला गोंधळात पडलेली बघून ऐश्वर्या विचारते, "काय गं, तुला स्वयंपाक येत नाही का?" मग तेव्हा अस्मी सांगते, "अगं, मला काहीच स्वयंपाक येत नाही. फक्त पाणी गरम करता येतं आणि अंडे उकळता येतात. त्या व्यतिरिक्त मला कुठलाही स्वयंपाक येत नाही." हे बघून ऐश्वर्या डोक्याला हात लावून घेते आणि म्हणते, "मग आता पटकन काहीतरी मोबाईलवर बघ आणि कर. कारण की आज सारंगसाठी तुला काहीतरी स्पेशल नाश्ता करून त्याला इम्प्रेस करायचं आहे." मग तेव्हा अस्मी लवकर मोबाईल काढते आणि मग मोबाईलमध्ये बघून आता पराठ्याची रेसिपी ती बघत असते आणि मग ते बघत असताना ती कुकर घेते आणि बिना पाणी टाकताच ते कुकर लावते. तर तेवढ्यात तिथे बाजूलाच सावली उभी असते. सावली तिला म्हणते, "अगं, हे काय करत आहेस तू? पाणी सुद्धा टाकलं नाहीस तू अजून त्या कुकरमध्ये आणि तसंच कुकर लावताय?" मग तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "अगं, तू कशाला लुडबुड करतीये? आम्ही दोघी करतोयत ना. मग तू तुझं तिकडं बाहेर चालली जा." त्यानंतर मग आज मी पटकन ते कुकर काढते, त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकते आणि मोबाईलवर बघत-बघत ती रेसिपी तयार करत असते. तर इकडे ऐश्वर्या मग बाहेर जाते. तर इकडे तिलोत्तमा, सारंग हे दोघे जण बोलत असतात. एका महत्त्वाच्या विषयावर बोलत असतात. ऐश्वर्या येते आणि मग तेव्हा ऐश्वर्या आठवण करून देते, की तिलोत्तमा मॅडम आज सारंगसाठी स्पेशल नाश्ता अस्मी बनवत आहे. आणि मग हे ऐकल्यानंतर तिलोत्तमाला फार खुशी होते. तिलोत्तमा सारंगला म्हणते, "सारंग, तुला आठवतंय का? मागच्या वेळेस तिने तुझ्यासाठी अनारसे केले होते. ते अनारसे खूपच छान झाले होते. आजही ती टेस्ट मी विसरलेले नाही आणि तुलाही फार आवडले होते ना?" तेव्हा मात्र सारंग काहीच बोलत नाही. तर मित्रांनो, पुढे आपण बघतो, की इकडे अस्मीचा चांगलाच गोंधळ चालू असतो. कारण तिला कळतच नसतं नेमकं कशात काय टाकायचंय. शेवटी ती आलू उकडून घेते आणि मग काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. तर इकडे आपण बघतो, की अस्मी मोबाईलमध्ये बघून काही ना काही करत असते. तिचा सगळा पार गोंधळ झालेला असतो. कशात काय टाकायचं हे सुद्धा तिला कळत नसतं आणि मग तेव्हा सावली तिच्या मदतीला धावून जाते. पण मात्र ती सावलीला म्हणते, की "तू मला मदत करण्याची काही गरज नाही. मी मोबाईलवर बघून सगळं काही व्यवस्थितपणे करेल." आणि मग त्यानंतर ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते, "झालेत का पराठे? सगळेजण बाहेर येऊन बसले आहेत नाश्त्यासाठी. तुझं अजून आवरलंच नाही का?" अस्मी म्हणते, की "नाही, माझं अजून काहीच आवरलेलं नाहीये. मी पराठेच बनवत आहे." आणि मग एक पराठा छानसा तयार होतो. ती पराठा बघते, तर तो पराठा पूर्णपणे करपलेला असतो आणि मग तेव्हा ऐश्वर्या डोक्याला हात लावून घेते. तर तिकडे सावली पटकन मधात येते आणि म्हणते, "अगं, हे काय आहे? सारंग सरांना अशाने तू उपाशीच पाठवशील. सरक पटकन, मला तरी करू दे त्यांच्यासाठी काही." पण ऐश्वर्या आणि अस्मी दोघी शहाणपणा करत असतात आणि तिला तिथून बाहेर हाकलून देतात. मग त्यानंतर आपण बघतो, की तेवढ्यातच तिथे एक डिलिव्हरी बॉय येतो आणि डिलिव्हरी बॉयला पटकन मग ऐश्वर्या जाते तिथे त्याच्याकडून त्याला म्हणते, की "हे बघ, तुला काय करायचं आहे, मागच्या किचनची जी आमची खिडकी आहे ना, तिथून तुला हे सगळं पार्सल द्यायचं आहे. त्या बदल्यात तुला हे एक्स्ट्रा पैसेसुद्धा धर." आणि मग त्याला पैसे देखील दिले जातात. मग तो डिलिव्हरी बॉयची ते तिकडून किचनमध्ये जाऊन मागच्या खिडकीने वाट बघत असतात. तर आस्मी आणि ऐश्वर्या दोघेजण त्या खिडकीच्या बाजूला उभ्या राहून त्या डिलिव्हरी बॉयची वाट बघतात, पण तो काही येतच नाही. इकडे तिलोत्तमाचा आवाज येतो. सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात आणि मग तिलोत्तमा म्हणते, "अरे आणा लवकर, उशीर होतोय सारंगला." आणि मग तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "आता काय करायचं? तो डिलिव्हरी बॉय तर आलाच नाही आणि हे जर पराठे आपण दिले, तर मात्र सगळेजण चिडतील, कारण की हे तर सगळे करपलेले आहेत." इकडे सावलीला पण टेन्शन आलेलं आहे, की आता या नक्की करतील तरी काय? आणि मग अशातच आपण बघतो,
करपलेले पराठेच मग शेवटी अस्मीला सगळ्यांसमोर घेऊन यावे लागतात आणि ज्यावेळेस ती डब्बा खोलते सगळेजण बघतात तर ते पराठे पूर्णपणे जळालेले असतात, खाण्यालायक देखील नसतात. तिलोत्तमा चिडते आणि म्हणते, हे काय आहे? हे असे पराठे कोण बनवतं? सावलीला देखील तिकडे बघून हसू येतं. तर मग तेव्हा अस्मी म्हणते, हे पराठे मी बनवलेले नाहीत, तर हे पराठे त्या सावलीने बनवलेले आहेत. ऐश्वर्या देखील म्हणते, हो, त्या मूर्ख मुलीनीच बनवलेले आहेत हे पराठे. तेव्हा सारंगला मात्र सगळंच माहीत असतं की सावली कशा प्रकारे स्वयंपाक करते. त्यामुळे तो ठामपणे म्हणतो की हे पराठे सावलीने केलेले नाहीत. सावली असं करूच शकत नाही. हे पराठे तूच केलेले आहेत. पण मात्र करपलेल्या पराठ्याचा सगळा काही ब्लेम हे दोघी जणी सावलीवर करतात आणि तेवढ्यात मग मात्र सोहम आणि बबलूची एंट्री होते. ते दोघे जण त्या डिलिव्हरी बॉयला पकडून आणतात आणि सगळ्यांसमोर मग अस्मीचं सत्य सगळ्यांना कळतं की अस्मीने पैसे दिले होते आणि पार्सल मागवले होते पराठे, कारण की तिचे हे पराठे पूर्णपणे खराब झाले होते. खरं तर अस्मीला काहीच येत नसतं स्वयंपाकातलं आणि तिलोत्तमाला ज्या वेळेस कळतं तेव्हा तिलोत्तमा म्हणते, अगं लाज वाटू दे, खोटं बोलण्याची काय गरज होती? तुला जर स्वयंपाक येत नव्हता तर तू स्पष्टपणे मला सांगायचंस की तुला येत नाही म्हणून. मग हे असं खोटं करण्याची काय गरज होती? तेव्हा मात्र अस्मी म्हणते, नाही नाही, मीच खरी आहे, ही सावली खोटं बोलत आहे, ही सावलीच खोटारडी आहे. ऐश्वर्या देखील म्हणते, हो, सावलीच खोटारडी आहे, कारण की हे पराठे सावलीनेच केलेले आहेत. मग आता एवढं सगळं सत्य सगळ्यांसमोर येऊन देखील या दोघी काही आपली चूक मानायला तयार नसतात. तितक्यात सारंग उठतो आणि सारंग म्हणतो, हे बघ सावली, तू हे पराठे केलेले आहेत याचे तू पुरावे गोळा कर आणि ती तिचे पुरावे गोळा करेल. पण माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तर ठीक आहे, चल मी आता येतो, ऑफिसला जातो. आणि असं म्हणून तो तिथून निघणार असतो. पण तेवढ्यातच आपण बघतो सावली त्याला थांबवते आणि सावली म्हणते, मी तुम्हाला असं उपाशी जाऊ देणार नाही, कारण की तशी तुमची तब्येत फार खराब होत आहे. त्यामुळे मी आता एक काम करते, पटकन तुमच्यासाठी 5 मिनिटात पराठे घेऊन येते. सावली पटकन किचनमध्ये जाते, सगळी काही तयारी फटाफट करते आणि त्याच्यासाठी पराठे घेऊन येते गरमागरम. आता मात्र सावलीचे पराठे हे दमदार झालेले असतात आणि हे बघून मात्र अस्मीचा चांगला जळफळाट होतो. अस्मीचे पराठे हे टेबलवर असतात. सारंग म्हणतो, ते करपलेले पराठे तुझे लगेच उचलून घे आणि सावलीने जे पराठे आणलेले असतात ते तो घेतो, टेस्ट करतो आणि म्हणतो, वाह, लाजवाब पराठे, मला तर फार आवडले. ही तारीफ ऐकून मात्र ऐश्वर्या आणि अस्मीच्या ह्याच्यातून धूर निघतो चांगलाच आणि मग सगळे तिलोत्तमाला देखील धक्का बसतो. तिलोत्तमा देखील रागात बघत असते अस्मीकडे आणि ऐश्वर्याकडे. तर इकडे घरच्यांना मात्र सगळ्याला आनंद होतो. सोहम आणि बबलू देखील सावलीच्या पराठ्यांची तारीफ करतात. तर तेव्हा अस्मी चांगली चिडते आणि म्हणते की सावली, मी आता तुला काही सोडत नाही. अशा प्रकारे त्यानंतर सावली ज्यावेळेस आपल्या किचनमध्ये जाते, सोहम आणि बबलू देखील तिथे जातात आणि तिला म्हणतात की आजचे जे पराठे होते ते एकदम शानदार झालते. किती फास्ट तू पराठे केले, 5 मिनिटात तर सगळं काही तयार करून तू आमच्यासाठी आणलं होतं आणि एकदम छान झालं होतं सगळं. तेवढ्यात अस्मी तिथे येते. अस्मीकडे बघून सोहम म्हणतो, नाहीतर काही लोक स्वयंपाकातलं तर काही येत नाही, मग बाहेरून ऑर्डर करतात आणि लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात, ते पण खोटं बोलून. असं बोलल्यानंतर मात्र अस्मी चिडून तिथून निघून जाते. तर मित्रांनो, मालिकेचे असेच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये.